सर्वांना नमस्कार. यश लाईफ कोच मराठी यूट्यूब सिरीज. लाईफ कोच रवींद्र खानोलकर. लाईफ कोच म्हणजे जो यश संपादनासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी किंवा अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला शास्त्रोक्त मदत करतो ती व्यक्ती. त्यामुळे जीवनात कमी वेळेत जास्ती साध्य करता येते. या सिरीजमध्ये सर्वांसाठी तसेच सर्व वयोगटासाठी जीवनातील अनेक विषय त्यांची फोड करून सोपे करून आपल्यासमोर मांडले जाणार आहे. कोणताही विषय ऐकताना आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला तर तो कृपया खालील कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवावा अथवा स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवावा. प्रश्नोत्तरांसाठी वेगळा यूट्यूब व्हिडिओ बनवून उत्तरे आपल्यापर्यंत पोहोचवली जातील. कृपया व्हॉट्सॲप नंबरवर फोन करू नये. या सिरीजमधला कोणताही विषय आपल्याला आवडला तर त्याला नक्की लाईक करा आणि इतर कोणाला उपयोगी होईल अशा व्यक्तीला किंवा फॅमिली ग्रुपवर शेअर करा. प्रत्येक विषयाच्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आणि पुढील असेच व्हिडिओ ऐकण्यासाठी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच प्रकल्प आवडल्यास QR कोडच्या सहाय्याने आपण या प्रकल्पाला सहाय्य करा. यश लाईफ कोच मराठी यूट्यूब सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज प्रथम आपण एक छोटासा विषय घेणार आहोत. माझ्या पाठीमागे जे पिक्चर आहे त्याच्यामध्ये वरती लाल रंगाच्या मध्ये यश लाईफ कोचचं ब्रीद वाक्य लिहिलं आहे आणि तेच ब्रीद वाक्य खाली लाल रंगाच्या अक्षरात लिहिलेलं आहे. यशाच्या झालरीसह आनंदी व समाधानी जीवन. 22 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये प्रथम सबंध दिवस लोकांशी भेट व्हायची, कोणाच्या समस्या कोणाचं काय. त्याच्यानंतर कोविडचा काळात मात्र ह्या भेटी जास्ती वाढल्या ऑनलाईन झूम प्लॅटफॉर्मवर. कारण गरज सगळ्यांना होती, अडचणी सगळ्यांना होती, दुःख सगळ्यांना होतं. आणि कोविड नंतर तर ऑनलाईन कार्यक्रम पण राहिले, ऑनलाईन मीटिंग्स पण राहिल्या आणि प्रत्यक्ष भेटी पण राहिल्या. अशा या प्रवासामध्ये मी साधारण शेकडो म्हणा हजारो म्हणा लोकांशी संपर्कात आलो. आणि कुठेतरी यश लाईफ कोचने आपल्या जीवनाचं एक सार म्हणून हे ब्रीद वाक्य घेतलेलं आहे. यशाच्या झालरीसह आनंदी व समाधानी जीवन. यशाची झालर असल्याशिवाय कोणतीही व्यक्ती आतून मनातून आनंदी व समाधानी राहूच शकत नाही. यशाची झालर कोणाला मिळते? जे कर्तव्य दृष्टीने आपली कामं करत असतात. शालेय जीवनात शिक्षण म्हणा, करिअरच्या काळात करिअरच्या दृष्टिकोनातून, कुटुंब व्यवस्थेत, ऑफिसमध्ये, कामकाजाच्या ठिकाणी जी व्यक्ती आपली कर्तव्य करतो आणि दमतो त्याला थोडासा वेळ कमी पण मिळतो, पण तरी तो आपल्या जीवनामध्ये आपण आपला समस्त वेळ, आपली बुद्धी, शरीर हे योग्य रीतीने वापरतोय म्हणून एक समाधान मिळतं. आणि जी व्यक्ती समाधानी आहे ती आनंदी असते आणि जी व्यक्ती आनंदी आहे ती समाधानी असते. इथे एक थोडासा आपला गफला होऊ शकतो. आनंदी असणं आणि आज मला आनंद झाला किंवा सध्या मला आनंदाचं वातावरण आहे, ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. क्षणिक किंवा काही उपक्रमाच्या दृष्टीने जर कोण आनंदी होत असेल, मग कोणाचा वाढदिवस असून दे, सहल असून दे, तर ती व्यक्ती
जीवनामध्ये आनंदी असतेच असं नाही, पण ज्याला यशाची झालर आहे ती व्यक्ती आनंदी व समाधानी असते असं आपण धरूया. आता इथे यशाची झालर का म्हटलंय? कारण यश डोक्यात जाता नाही. यश डोक्यात गेलेली व्यक्ती कधीही आनंदी व समाधानी होत नाही, कारण त्यांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्यापेक्षा निकृष्ट समजून, आपल्यापेक्षा कमी समजून खूप दुखवलेलं असतं, मित्रमंडळी तोडलेले असतात आणि यश डोक्यात गेलेलं असतं. यश ही अशी गोष्ट नाहीये की एकदा प्राप्त केली की झालं. यश हे आपल्याला सातत्याने प्राप्त करायचे आहे. म्हणजे कसं, आता शालेय जीवनाचं यश, कॉलेजच्या जीवनात तिकडचं यश, करिअरच्या जीवनात तिकडचं यश, एक उत्तम लग्नासाठी साथीदार शोधणं आणि लग्न करणं, त्यानंतर एक यशस्वी कुटुंब आपलं चालू ठेवणं, करिअरमध्ये दरवेळेला प्रगती करून आपली प्रमोशन्स घेऊन पुढे जाणं, बिझनेस असेल तर बिझनेसमध्ये मोठी मोठी टार्गेट सेट करणं. त्यामुळे यश आहे ना, हे एकदा डोक्यात गेलं की संपलं असं नाही आहे. म्हणून त्याला यशाची झालर म्हटलेलं आहे. झालर आपण कधीही बदलू शकतो. आपलं यश इतरांना झालरीच्या रूपाने दिसतं आणि इतर सर्व लोक आपलं कौतुक करतात. त्यामुळे हे एक ब्रीदवाक्य आहे, यशाची झालर असलेलं आनंदी व समाधानी जीवन. तर एवढंच सांगण्यासाठी मी हा जरा वेळ घेतला आपला आणि आपण पुढच्या विषयाकडे जाणार आहोत. आजचा मुख्य विषय आहे मनुष्य जन्म एक वरदान. खरंच सांगतो, या पृथ्वी तलावर मनुष्य जन्म हे एक मोठं वरदान आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे की मनुष्य जन्म परत मिळणार नाही, कच्चित मिळणार याची कुठचीच खात्री नाही. म्हणून म्हटलं जातं, ये जिंदगी ना मिले दोबारा. या पृथ्वी तलावर आपण इतर सर्व प्राणी, पक्षी, कीटक, पाण्यातले जीव, सरपटणारे प्राणी, या सगळ्यांच्या सहवासात आपण जगतो. पण आपल्याला एक लक्षात येईल की या सगळ्या प्राणीमात्रांना, कीटकांना, पाण्यातल्या प्राण्यांना त्यांच्या मापाची बुद्धी दिलेली आहे. ते बरेचदा थोड्याशा भावना पण व्यक्त करतात, जे आपण पाळीव प्राण्यांकडून बघतो. परंतु अमर्याद बुद्धी, अमर्याद भावना आणि त्याचबरोबर वाचा, संवाद, भाषा, लिपी, वेगवेगळे शोध, संशोधन, शास्त्रीय प्रगती ही आपण गेल्या कित्येक हजार वर्षांमध्ये केलेली आहे. आता कारण मनुष्याला 2 हात आणि 2 पाय आहेत. हाताची कामं वेगळी आहेत, पायाची वेगळी आहेत. आपण म्हणाल माकडाला पण तसं आहे, पण कदाचित माकड प्रगत होऊ शकला नाही, किंवा म्हटलं जातं की आपण पण एका माकडाच्या प्रकाराचे प्रगत नमुना आहे. ते महत्वाचं नाहीये. आपल्याकडे मगाशी नमूद केल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आहेत. परंतु याच्या अगोदर एक छोटासा विषय आपण घेतला, यशाच्या झालरीसह आनंदी व समाधानी जीवन. पण हा मनुष्य आनंदी आहे का? मनुष्याच्या आनंदी व समाधानी जीवनावर आपण एक 13 पॉइंटचा कार्यक्रम करणार आहोत. ते पण 13 पॉइंट एका मागोमाग एक असतील, सविस्तर त्याचा आपण विचार करणार आहोत. पण आयुष्यात हे 13 पॉइंट जर आपण ठीक केले तर कोणतीही व्यक्ती कोणत्याही वयात 100% आनंदी असू शकते. 100% म्हटलेलं आहे मी, आणि त्या प्रमाणाला काहीतरी अर्थ आहे. मगाशच्या सगळ्या गुणांबरोबर आपल्याला बुद्धी दिल्यामुळे, भावना दिल्यामुळे, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, अन्याय,
स्वार्थ, क्रूरता, अभिमान असे दोषही दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही काय करतो, आमचं आनंदी आणि समाधानी छान चालणारं जीवन आपणच ते बिघडवून टाकतो. मगाशी आपण विचार केला की यशाची झालर म्हणजे यशपूर्तीसाठी आपल्याला ध्येय निश्चिती करायला लागते आणि त्याचा पाठपुरावा करायला लागतो. तेव्हा मनुष्य खरोखरच पूर्ण वेळ व्यस्त असतो. त्याचा वेळ, त्याचं शरीर, त्याचा मेंदू हे सगळं व्यस्त असतं आणि त्याला या व्यस्ततेचा एक बोनस म्हणून या काम, क्रोध वगैरे या सगळ्या नकारार्थी गोष्टी आहेत त्या पोसायला त्यांच्या मेंदूमध्ये जागाच नसते. आणि म्हणून यशाच्या झालरीसह आनंदी व समाधानी जीवन ज्यांना प्राप्त आहे ती माणसं व्यस्त असतात. पण जी व्यस्त नसतात त्यांच्यासाठी मात्र हे माहेरघर आहे. कारण वेळ खूप असला तर फक्त नकारार्थी गोष्टी मनुष्याच्या मनात येतात आणि तो त्याला दुःखी करतो. इतरांना कोणालाही दुःखी करत नाही. एखाद्या व्यक्तीचा आपल्याला खूप राग आला, अगदी तिडीक आली, पण आपल्याला कळतं की त्याला काहीच फरक पडलेला नाही. राग मलाच आलाय, मलाच त्रास झालाय, माझाच बीपी वाढला वगैरे वगैरे. खरं म्हणजे मनुष्य 100 वर्षापर्यंत जाऊ शकतो. कारण जपानमध्ये माझे 3 स्टे झाले आणि तेव्हा अनुभवाला आलेली गोष्ट म्हणजे 100 पेक्षा जास्ती वयाच्या व्यक्ती पण जपानमध्ये आपला नोकरी धंदा करतात. त्यामुळे आपल्या ऐकण्यात येतं 90-95 वय तर सर्रास ऐकायला येतं. तर आपल्याला जर 100 वर्ष देवानी आयुष्य दिलेलं असेल तर आपल्या हातात एकच गोष्ट आहे, किती जगला महत्वाचं नाही, कसा जगला हे महत्वाचं आहे. आपण म्हटलं की मला झालं, आयुष्य पुरे झालं तर देव आपल्याला नेतो असं नाही. त्यामुळे कसं जगायचं हे ठरवायचं आहे. आणि ह्या सगळ्याला धरून, कारण याच्यात 2 गोष्टी तुलनेसाठी येतात. एक म्हणजे अश्मयुग. अश्मयुगातला माणूस जो होता ना तो आजच्या माणसापेक्षा जास्ती करून जर बघितलं तर खूप सुखी होता, आनंदी होता. पुरुषाला फक्त 2च कामं होती, शिकार करणं आणि कुटुंबाचं संरक्षण करणं किंवा कळपाचं संरक्षण करणं. स्त्रियांना मात्र सगळीच कामं होती, आजच्या जगात आहेत तशीच. बाळाला जन्म देणं, संगोपन करणं, त्याच्यानंतर घरातलं सगळं धनधान्याचं व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन, मॅनपॉवर व्यवस्थापन. म्हणजे 2च फक्त मंत्री खात पुरुषाकडे होती, संरक्षण आणि अर्थार्जन. पण बाकी सगळी खाती ही स्त्रियांकडे. त्या अगदी अश्मयुगापासून तसंच आहे. आता आपल्या स्त्रिया अर्थार्जन करतात, पण तरीही त्यांच्या जर आयुष्यातली प्राथमिकता बघितली तर मी स्वतः ही प्रत्येकाची प्रथम प्राथमिकता पाहिजे. कारण आपण ठीक तर सगळे ठीक. पण दुसरी प्राथमिकता पुरुषाची होते अर्थार्जन, पण स्त्रियांची कितीही म्हटलं तरी नकळतपणे कुटुंब ही दुसरी प्राथमिकता होते. बाळ जन्माला आलं, बाळांना मोठं करायचंय. आणि स्त्रियांची तिसरी प्राथमिकता अर्थार्जन होते. तर मी एक छोटीशी गोष्ट सांगतो, कारण आपण इथे प्राण्यांशी तुलना केली. एक गोष्ट अशी आहे की 2 उंदीर आणि 2 माणसं अन्नाच्या साठ्याच्या शोधात असतात. माणसांना माहिती नसतं की उंदीर पण अन्न शोधतात, पण त्यांना ती कुठेतरी 2 उंदीर एकत्र फिरताना दिसतात. एक दिवस असं होतं, या 2 माणसांना एक मोठा अन्नाचा साठा मिळतो. या कथेचं नाव आहे हू मूड माय चीज म्हणून. छोटीशी इंग्लिश कथा आहे. त्याचं मी साधारण तुम्हाला सारांश सांगतोय. तर ही 2 माणसं अन्नाच्या साठ्याच्या शोधात असताना त्यांना एक मोठं हॉल भरून, गोदाम भरून अन्नाचा साठा दिसतो. खूप खुश होतो. पण त्यात झालं आता आयुष्याची ददात मिटली. हे फक्त मनुष्य म्हणू शकतो.
आयुष्याची ददात मिटली, देवाने आपल्याला भरपूर अन्न दिलेलं आहे आणि नेहमी आपण आपल्या पुरतं खावं आणि ते पुरवून पुरवून आयुष्याच्या शेवटापर्यंत पुरवा. आणि ते घेतात आपल्याला हवं तेवढं अन्न आणि घरी जातात. दुसऱ्या दिवशी ते येतात तर त्यांच्या अगोदर 2 उंदीर आलेले असतात आतमध्ये आणि ते टुंकर उडी मारून हे आतमध्ये येतात तेव्हा बाहेर निघून जातात. मनुष्याला इथे चिंता सुरू होते, लक्षात घ्या. मगाशी आपण दोषांमध्ये चिंता हा शब्द वापरलेला नव्हता. मनुष्य चिंता करतो. मनुष्याला चिंता सुरू होते की अरे हे आपल्याला वाटलं होतं आपल्या दोघांनाच माहिती आहे, पण या 2 उंदरांना पण हा साठा माहिती. मग तिसऱ्या दिवशी लवकर येतात त्या आणि उंदरांच्या कानात सांगतात हा साठा फक्त तुम्हाला आणि आम्हाला माहिती आहे, इतर कोणाला सांगू नका. उंदरांना त्यातलं काही कळत नाही. ह्या गोष्टीमध्ये उंदीर नसतं, कुठचाही प्राणी पक्षी नसतो. त्यांना माहिती आहे की आजचं जेवण आज मिळवायचंय, उद्याचं जेवण उद्या मिळवायचंय आणि ते ऐकल्यासारखं करतात, निघून जातात. जातात 1-2-4 महिन्यामध्ये साठा कमी व्हायला लागतो. एक दिवस असा येतो 3 दिवसाचा साठा राहतो, 2 दिवसाचा राहतो आणि एक दिवस तो संपतो. साठा संपल्यानंतर 2 उंदीर येतात, तिकडे तिकडे बघतात, काही खायला नाही म्हटल्यानंतर निघून जातात. ही 2 माणसं येतात मात्र आणि फार चिंतातूर होतात आणि देवाला सांगणं करतात. तिथेच थपकन मारून बसतात. संध्याकाळी उशिरा काळोख झाला की घरी जातात. परत दुसऱ्या दिवशी येऊन तिथेच बसतात. काय देवा, आम्हाला असं वाटलं होतं की हे आयुष्यभर पुरणार आहे, तू असा निर्दयी कसा, तो आमचा साठा संपला कसा, वगैरे वगैरे. आणि त्यांचा एक आशा असते की आपल्याला असंच काहीतरी स्वर्गातून साठा पडणार आहे. तिसऱ्या दिवशी पण तिकडे येऊन 2 दिवस उपासमार झालेली असते. तिसऱ्या दिवशी तिकडे येऊन बसतात तर 2 उंदीर त्यांना विचारतात काय झालं, तुम्ही काय खाल्लं 2 दिवस? तर ते म्हणाले नाही, आम्ही काळजी केली, आम्ही चिंता केली, आम्ही देवाची विनवणी केली. पण म्हणाले तुम्ही शोधलं नाही कुठे अन्न? तर नाही म्हणाले, कारण हे अन्नाचं ठिकाण आहे ना, तर देवाने इथेच द्यावं आम्हाला. चला म्हणाले, आम्ही तुम्हाला दाखवतो. कारण तेव्हा उंदरांनी आणखी कुठेतरी अन्नाचा साठा शोधलेला असतो. लक्षात घ्या, माणसांनी उंदराला सांगितलेलं असतं हे कोणाला सांगू नका, पण हे उंदरांच्या पचनी पडत नाही. ही जरी एक गोष्ट झाली तर हा सगळा मनुष्य स्वभावाचा घोळ आहे. जर एखादी व्यक्ती म्हणेल काही क्वचित अपवाद सोडून ना, म्हणजे अगदी खूप वेदनामय आजारपण आहे किंवा अगदी मोठं 18-20 दारिद्र्य आहे, तर त्या केसेसची मी माफी मागतो. पण जर आपण जर एकंदर 99.99% जर लोकांकडे बघितलं तर स्वतःला दुःखी आणि असमाधानी ठेवणं हे मनुष्यच करू शकतो. माणसाच्या गरजा आणि त्याच्या इच्छा यातला फरकच त्याला कळत नाही. इच्छा खूप असतात, अपेक्षा खूप असतात, पण गरजा किती आपल्या हे कळत नाही. एक छोटस आणखी उदाहरण देतो की एका ट्रक मधून एक धान्याची साखरेची गोण रस्त्यावर पडते आणि तिथून मुंग्या येतात. मुंग्या रांग लावतात, आपल्याला कोटा हवा तेवढा एक 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 दाणा करून घेऊन जातात. पक्षी येतात, थोडं काही टिपतात त्याच्यातलं. त्याच्यानंतर उंदीर येतो, थोडस खातो आणि जातो. पण त्याच्या मागोमाग एक माणूस येतो आणि तो काय करतो, बरं झालं देवानी आपल्याला खूप दिवसाचा साठा दिला म्हणून अख्खी गोण पाठीवर मारतो आणि घरी घेऊन जातो. हा फरक आहे. आणि नक्की हा जो फरक आहे तोच आपल्याला जीवनामध्ये जर दुःख देत असेल आणि समाधान देत नसेल, आनंद देत नसेल, तर प्रत्येकाने आपल्यावर परीक्षण करायला पाहिजे. याच्यासाठी इकडची याहून पुढचे जेवढे आपले सेशन्स असतील ते उपयोगाला पडणार आहे. पण प्रत्येकाने अंतर्मुख व्हावं आणि याचा विचार करावा. आपण सगळ्यांनी हे शांतपणे ऐकून घेतलं, खूप बरं वाटलं. आपले काही प्रश्न असले तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे खाली कॉमेंट्समध्ये लिहा, नाहीतर प्रथम साईटला दिलेल्या इथे पण दिलेला आहे व्हॉट्सॲप नंबर, त्या व्हॉट्सॲप नंबरवर प्रश्न पाठवा, फोन करू नका. आणि त्याची उत्तर याच टायटल खाली, मनुष्य जन्म एक वरदान प्रश्नोत्तर, या टायटल खाली आपल्याला बघायला मिळतील.
म्हणूनच म्हटलेलं आहे, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ही प्रश्नोत्तर पण बघायला मिळतील आणि इतरही काही फार महत्वाचे जे टॉपिक असणार आहेत ते ऐकायला मिळतील. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि इथे मी तुमची परमिशन घेतो आणि